हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. द टेस्टी डिशमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण विकतपेक्षा पण खूप टेस्टी खमंग खुसखुशीत बाकरवडी मैद्याचा वापर न करता घरी कशी तयार करायची ते पाहणार आहोत. यासाठी सगळ्यात आधी आपण चिंच भिजवून ठेवू. थोडी चिंच एका पातेल्यात घेतलेली आहे. यामध्ये पाणी टाकून ही चिंच एकदा धुवून घ्यायची. हे पाणी काढून टाकायचं आहे आणि यामध्ये परत पाणी टाकून ही चिंच आपल्याला अर्धा तास भिजवून ठेवायची आहे. आता आपण एका बाउलमध्ये बारीक रवा घेतलेला आहे, 1 वाटी. रवा 2 प्रकारचा येतो, बारीक रवा आणि जाड रवा. आपण उपमा तयार करण्यासाठी जो जाड रवा घेतो तो नाही घेतलेला, हा 0 नंबरचा बारीक रवा आहे. तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर जाड रवा तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता. यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि अर्धा चमचा ओवा हातावर क्रश करून घालायचा. आता हे मिश्रण आपण चांगलं मिक्स करून घेऊ. आता 2 चमचे डाळीचं पीठ म्हणजेच बेसन यामध्ये घातलेलं आहे. आपण घरात रोज जे डाळीचं पीठ वापरतो, हरभऱ्याच्या डाळीचं पीठ, तेच घातलेलं आहे. यामध्ये 2 चमचे हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं. आणि आता एका तडका पॅनमध्ये 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. हे तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. तेल चांगलं गरम करून घेतल्यानंतर रव्याच्या मिश्रणात तेल घालायचं. हे तेल खूप गरम आहे म्हणून चमच्याने आधी हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे तेल या रव्याच्या मिश्रणाला सगळीकडून चांगलं लागलं पाहिजे. आता हे मिश्रण हात लावू शकू इतपत कोमट झालेलं आहे. आता हाताने आपण हे सगळं मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊ. 2-3 मिनिटे हे मिश्रण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. याची मूठ बांधून पाहायची. याप्रमाणे हे पहा. आता हे यामध्ये तेल बरोबर झालेलं आहे. आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याचा गोळा तयार करून घेऊ. पाणी रूम टेम्परेचरवरच घेतलेलं आहे, गरम किंवा कोमट पाणी घेतलेलं नाही आहे. हा जो गोळा आहे तो आपल्याला खूप घट्ट पण करायचा नाही आहे आणि खूप मऊ पण करायचा नाही आहे. याप्रमाणे असा मध्यम गोळा करून घेतलेला आहे. यावर अर्ध्या तासासाठी झाकण ठेवायचं. तोपर्यंत आपण याचा मसाला तयार करून घेऊ. एका कढईत 2 टेबलस्पून पांढरे तीळ भाजून घ्यायचे. हे तीळ आपल्याला खूप जास्त लालसर होऊ द्यायचे नाही आहेत. तीळ भाजताना याप्रमाणे असे उडू लागतात आणि थोडेसे गुलाबी रंगाचे तीळ झाले की एका प्लेटमध्ये काढून ठेवायचे. आता या प्लेटमध्येच आपण भाजलेला बाकीचा सगळा मसाला काढून ठेवणार आहोत. यातले 1 टेबलस्पून तीळ आपण साईडला काढून ठेवू. 1 टेबलस्पून तीळ आपल्याला मसाल्यात वापरायचे आहेत आणि 1 टेबलस्पून तीळ वाटीत काढून ठेवलेले आहेत. आता आपण याच कढईत 1 टेबलस्पून जिरे, 1 टेबलस्पून बडीशेप आणि 1 टेबलस्पून धणे भाजून घेऊ. धणे, जिरे आणि बडीशेप पण आपल्याला खूप जास्त जळू द्यायचे नाही आहेत. थोडासा खमंग वास येऊ लागला की मग लगेच काढून घ्यायचे. आता काढून घेतलेले आहेत. आणि आता आपण याच कढईत 1 छोटी वाटी सुक्या खोबऱ्याचा किस भाजून घेऊ. सुक्या खोबऱ्याचा किस चांगला लालसर होईपर्यंत भाजून घेतला की याच प्लेटमध्ये काढून ठेवायचा. हा मसाला चांगला थंडगार झाला की मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा. हा मसाला पूर्ण थंडगार झाल्यानंतरच मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा. यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ घालायचं. अर्धा चमचा साखर घालायची. 1 चमचा मी तिखट घातलेला आहे. तिखट तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर अजून 1 चमचा तिखट पण तुम्ही यात घालू शकता. हा मसाला मिक्सरमध्ये चांगला बारीक करून घ्यायचा. खूप जास्त जाड ठेवायचा नाही, नाहीतर या बाकरवड्या तळताना मसाला खूप बाहेर येईल. आता मसाला बाउलमध्ये काढून ठेवलेला आहे. आता आपण चिंचेची चटणी करून घेऊ. आता ही चिंच चांगली भिजलेली आहे. या चिंचेचा कोळ काढून घेऊ आपण. असा चिंचेचा कोळ काढून घेतलेला आहे. आता यामध्ये 2 टेबलस्पून बारीक केलेला गूळ घातलेला आहे. काही चिंच खूप आंबट असते आणि काही चिंच थोडी गोडसर असते. त्या प्रमाणात गूळ यात घालायचा. चिंच जास्त आंबट असेल तर गूळ जास्त घालायचा. आता यामध्ये अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घातलेली आहे. खूप थोडं तिखट घालायचं आणि अर्धा छोटा चमचा काळं मीठ घालायचं. अर्धा छोटा चमचा आपण रोज जे मीठ वापरतो ते यात घातलेलं आहे. आता हे सगळं मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे पातेलं आता गॅसवर ठेवायचं आहे आणि ही चटणी आपल्याला चांगली उकळवून घ्यायची आहे. 3 ते 4 मिनिटे चटणी चांगली उकळवून घ्यायची. थोडी घट्ट ही चटणी करायची आहे. याप्रमाणे उकळी आलेली आहे या चटणीला. आता चटणी अशी थोडीशी घट्ट झाली की मग गॅस बंद करायचा. ही चटणी आता थंड होऊ देऊ आपण. आता अर्ध्या तासानंतर आपण जो रवा भिजवून ठेवला होता तो गोळा पाहू.
रवा भिजल्यामुळे हा गोळा थोडा कडक होतो. हा गोळा आता आपल्याला चांगला मऊ करून घ्यायचा आहे. याला आता आपल्याला थोडं पाणी लावून हा गोळा मऊ करून घ्यायचा आहे. याला पाणी लावताना चमच्याने पाणी टाकायचं. हे पहा, 1 चमचाच पाणी यामध्ये टाकून हा गोळा आता आपण चांगला मऊ करून घेऊ. खूप जास्त पाणी जर का यामध्ये टाकलं तर हा गोळा खूप मऊ होईल. त्यामुळे आपल्याला खूप थोडं पाणी लावायचं आहे. 1 चमचा पाणी यामध्ये टाकल्यामुळेच हा गोळा चांगला मऊ झाला आहे. आता याचे 2 भाग करून घेऊ आपण. हा गोळा चांगला असा मऊ करून घेतल्यानंतर आता पोळपाटावर एक गोळा काढून घ्यायचा आणि याची आता आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. या बाकरवड्या आज आपण खूप टेस्टी आणि हेल्दी तयार करणार आहोत. यामध्ये मैद्याचा वापर बिलकुल केलेला नाही आहे. रव्याची जरी बाकरवडी केली तरी खूप खुसखुशीत आणि मस्त तयार होते. पोळी अशी लाटून घेतलेली आहे. याप्रमाणे अशी मध्यम पोळी लाटून घ्यायची. आता ही चिंचेची चटणी चांगली थंडगार झालेली आहे. ही थोडी चिंचेची चटणी या पोळीवर टाकायची. खूप पातळ चिंचेची चटणी करायची नाही, नाहीतर ही पोळी पण ओलसर होईल आणि मग तळताना प्रॉब्लेम येईल. याप्रमाणे चटणी चांगली पोळीवर पसरवून घ्यायची आणि आता जो मसाला आपण करून ठेवलेला आहे तो या पोळीवर सगळीकडून टाकायचा. असा मसाला टाकल्यानंतर आता जे तीळ आपण 1 टेबलस्पून काढून ठेवले होते भाजलेले ते यावर टाकायचे. अजून एका पोळीला पण आपल्याला मसाला आणि तीळ लावायचे आहेत. आता थोडी चिंचेची चटणी टाकायची आणि चमच्याने हा मसाला या पोळीवर असा याप्रमाणे चांगला दाबून घ्यायचा. ज्या ठिकाणी मसाला खूप कोरडा वाटत असेल त्या ठिकाणी 1-2 थेंब चिंचेची चटणी टाकायची आणि मग चांगला मसाला पसरवून घ्यायचा. आता रोल करून घेऊ याचा आपण. रोल करताना याप्रमाणे एकदा रोल केला की मग याला खूप थोडी चिंचेची चटणी लावायची. यामुळे हा रोल चांगला पॅक होतो आणि टेस्ट पण छान येते. आंबट गोड टेस्ट त्या बाकरवडीला मस्त. असा आपल्याला छान असा पॅक रोल करून घ्यायचा आहे. याचा थोडी थोडी चिंचेची चटणी आणि खूप थोडा मसाला यावर टाकायचा. ही जी पोळी आपण लाटून घेतो याचं पीठ जर का खूप मऊ असेल तर पोळपाटाला चिकटेल ही पोळी. त्यामुळे हे पीठ खूप मऊ करायचं नाही. आता याचा आपण चांगला रोल करून घेऊ. याप्रमाणे असा रोल करून घेतल्यानंतर हा रोल चांगला बंद करून घ्यायचा सगळीकडून. दोन्ही साईडने पण चांगला बंद करून घ्यायचा. ज्या ठिकाणी आपण रोल असा बंद करून घेतला आहे त्या ठिकाणी थोडंसं पाणी लावायचं म्हणजे हा रोल चांगला पॅक होईल. आता आपल्याला हा रोल कट करून घ्यायचा आहे. किती जाड तुम्हाला बाकरवड्या पाहिजे त्याप्रमाणे कट करून घ्यायचं. खूप टेस्टी आणि मस्त होतात या बाकरवड्या. तुम्ही याप्रमाणे अशा बाकरवड्या नक्की तयार करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आता या ज्या बाकरवड्या आपण अशा कट करून घेतलेल्या आहेत हाताने असा यावर दाब द्यायचा. व्हिडिओमध्ये पहा तुम्ही. तोपर्यंत एका साईडने कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल आधी चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि मग गॅसची फ्लेम कमी करायची आणि मग बाकरवड्या यामध्ये टाकून आपल्याला गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवून या बाकरवड्या तळून घ्यायच्या आहेत. तेल कडक गरम करून घेतलेलं आहे. आता यामध्ये बाकरवड्या टाकायच्या आणि गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि कमी गॅसची फ्लेम ठेवूनच आपल्याला या बाकरवड्या तळून घ्यायच्या आहेत. बाकरवड्या तळण्यासाठी वेळ लागतो. 6 ते 7 मिनिटे लागतात बाकरवड्या तळण्यासाठी. 1-2 मिनिटे जास्त पण लागू शकतात. एका साईडने बाकरवड्या तळून झाल्यानंतर अशा पलटवून घ्यायच्या. या बाकरवड्या पूर्णपणे तळल्या गेलेल्या आहेत. त्या कशा समजायच्या ते पण सांगते मी तुम्हाला. हे पहा, यावर असे बुडबुडे येऊ लागलेले आहेत. हे बुडबुडे पूर्ण कमी झाले पाहिजेत म्हणजे बाकरवड्या चांगल्या तळल्या गेलेल्या आहेत. अजून पण यामध्ये बुडबुडे येऊ लागलेले आहेत. गॅस मोठा ठेवून बाकरवड्या तळल्या तर बाहेरून तळल्या जातात आणि आतून तळल्या जात नाहीत. त्यामुळे मग खायला पण टेस्टी लागत नाहीत आणि जास्त दिवस टिकत पण नाहीत. खुसखुशीत होत नाहीत बाकरवड्या. त्यामुळे बाकरवड्या कमी गॅसची फ्लेम ठेवूनच तळून घ्यायच्या. यामध्ये मध्यभागी तुम्हाला बुडबुडे दिसत आहेत म्हणजे आपण जो रोल करून घेतला होता त्यामध्ये जी घडी असते ती पण तळली जाते. आता 7 ते 7.5 मिनिटानंतर बाकरवड्या तळल्या गेलेल्या आहेत. या बाकरवड्या आपण काढून घेऊ. तुम्हाला तळून झाल्यानंतरच इथे दिसत असतील या बाकरवड्या छान खुसखुशीत झालेल्या आहेत. हे तेल थोडंसं लालसर होतं बाकरवड्या तळून घेतल्यानंतर. या बाकरवड्या पूर्णपणे थंडगार होऊ द्यायच्या आहेत. बाकरवड्या थंड होण्यासाठी पण थोडा वेळ लागतो आणि दुसऱ्या पोळीच्या पण बाकरवड्या आपण तयार करून घेतलेल्या आहेत. तुम्हाला दाखवते मी थंड झाल्यानंतर किती खुसखुशीत आणि मस्त बाकरवड्या तयार झालेल्या आहेत.
खूप टेस्टी लागतात बाकरवड्या आणि जास्त वेळ पण लागत नाही करण्यासाठी. फ्रेंड्स, ही रेसिपी तुम्हाला आवडली तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.